कर्जमाफीची पूर्व घटना. तेलंगणा सरकारनं ऑगस्ट महिन्यातच कर्जमाफीची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये 4,46,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याची योजना आखण्यात आली होती. याआधी सरकारनं पहिल्या टप्प्यात 1,00,000 रुपयांपर्यंतचं कृषी कर्ज माफ केलं होतं. या टप्प्यानुसार सुमारे 6,098,93,00,000 रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी 11,50,193 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. हा निर्णय केवळ शेतकऱ्यांच्या कर्जावरच नाही तर त्यांच्यावर असलेल्या आर्थिक ताणावरही परिणामकारक ठरलाय. शेतकऱ्यांसाठी दिलासा. कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष आता चौथ्या टप्प्यासाठीही तयारी करत आहे. दुसऱ्या टप्प्यात 6,190,01,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय, ज्यामुळे सुमारे 6,40,823 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आतापर्यंत एकूण 12,150 कोटी रुपयांहून अधिक कृषी कर्ज माफ करण्यात आलंय. तेलंगणा सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 18,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला असला तरी अजूनही काही अडचणी शिल्लक आहेत. तेलंगणा राज्यातील अनेक शेतकरी सतत पावसाच्या अनियमिततेचा, वाढत्या खर्चाचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या साधनांच्या किमतींच्या वाढीचा सामना करत आहेत. कर्जमाफीनं तात्पुरता दिलासा मिळालाय, मात्र दीर्घकालीन समस्या सुटण्यासाठी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. निवडणुकांचे परिणाम. या कर्जमाफीच्या निर्णयाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व आहे. राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कर्जमाफीचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसेल, कारण शेतकरी वर्गाच्या मतांचं महत्त्व निवडणुकीत मोठं असतं. सरकारचे प्रयत्न. कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्याची तयारी. कर्जमाफीच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात लवकरच होणार आहे. या टप्प्यातही लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र या टप्प्यात नेमका किती खर्च होणार याबाबत अद्याप आकडेवारी समोर जाहीर झालेली नाहीये. सरकारनं तिसऱ्या टप्प्याच्या आकडेवारीनुसार 12,000 कोटींहून अधिक कर्ज माफ केले आणि आता पुढील टप्प्यासाठी तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा. शेतकऱ्यांना या कर्जमाफीमुळे दिलासा मिळालेला असला तरी त्यांना भविष्यातील शेतीसाठी दीर्घकालीन आर्थिक योजना आणि मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला, शेतीसाठी लागणारी साधनं, सिंचनाची सोय यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तेलंगणा सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व्यापक विचार करून त्यांना दीर्घकालीन उपाययोजना दिल्या गेल्यासच शेतकऱ्यांचं जीवन सुधारेल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.